तर आता पुढं काय आहे, सम्यक्त्व मार्गणा. आता ज्यांना काही समजलं असो अथवा नसो टेन्शन घेऊ नका, फक्त आता मी सोप्या भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मागच्या सगळ्या गोष्टीचा थोडासा हे सोडून द्या आहे ना. आणि फक्त आता मला आता सांगा, सम्यक्त्व मार्गणेचे 6 भेद. छान. आता काय काय न बघता सुद्धा म्हणा यायला लागलं, चांगलं आहे. असं हळूहळू होत आहे, पक्क म्हणलं ना, होणार आहे, विश्वास ठेवा. तर मग अशा प्रकारे 6 काय झाले, भेद झाले. आता त्यापैकी आपण पहिलं बघूया. पहिलं काय आहे, मिथ्यात्व. आहे ना, मिथ्यात्व ह्यातला भेद पहिला मिथ्यात्व. मिथ्यात्व म्हणजे विपरीत मान्यता, हे तर सगळ्यांना माहिती आहे. आता त्या जीवाला अनादि मिथ्यात्व आहे असं धरून चाला. कोणी अजून भरपूर भेद होतील बरं का, अजून भरपूर अनेक जीव असणार, पण आता समजण्यासाठी अनादि मिथ्यात्व आहे अशा जीवाला पहिल्यांदा कोणतं होणार सम्यक दर्शन, औपशमिक सम्यक दर्शन होणार. बरोबर. औपशमिक सम्यक्त्व झालं तेव्हा त्याचे 3 तुकडे झाले. मिथ्यात्व होतं, मिथ्यात्वाचेच काय झाले, 3 तुकडे. कुठले कुठले, मिथ्यात्व, मिश्र आणि एवढं का समजलं का नाही. हे बेसिक आहे, खूप सोपं झालं आता. ओके. आता पण ऑप्शन 4 झाले. जेव्हा त्याला सम्यक दर्शन झालेलं आहे तिथून 4 ऑप्शन. मग हे औपशमिकचा जो सम्यक्त्वाचा काळ संपायच्या अगोदर है ना, आवली जो आहे, काही आवली एवढा काळ अगोदर असताना जर अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभाही कशाचा उदय आला, मिथ्यात्वाचा उदय तर नाही आहे पण अनंतानुबंधीचा आला, तर तो कुठल्या गुणस्थानात जाणार, कुठला इथं बघा दिसतंय ना, समजलं. साधन म्हणजे काय, सोप्पं. सम्यक्त्वातून मिथ्यात्वापर्यंत प्राप्त व्हायचा जो मधला काळ आहे त्याचं नाव काय आहे, साधन. एवढं तर समजतंय ना, एवढं सांगता येईल ना. हां, मग आसाधन लिहिलंय का नाही. सम्यक्त्वाची काय केली, विराधना केली, इन्सल्ट केला. दिसतं ना, फळावर सगळं लिहिलेलं आहे. विषय क्लिअर होतोय ना आता, है ना. एवढंपर्यंत समजलं का नाही. आता पुढं, आता त्यानंतर तो एक तर जर अनंतानुबंधीपैकी कशाचा उदय आला तर साधनात जातो. ठीक आहे, पण तेव्हा मिथ्यात्व नसतं. ठीक आहे ना. मग त्या दुसऱ्या गुणस्थानात नियमानं तो कुठं जाणार आहे, परत पहिल्यातच मिथ्यात्वाचा उदय येणार, पण तेवढ्या काळ पुरता नव्हता. इथून इथं पडेपर्यंत अनंतानुबंधीचा उदय आला, पण तेवढ्या काळ मिथ्यात्वाचा उदय नव्हता. कळलं का नाही. हां, मग आता मिथ्यात्वाचा उदय आला तर काय सुरू झालं, कुठलं गुणस्थान सुरू झालं, पहिलं. ठीक आहे. आता त्याला मिथ्यात्वाचा नाही, पण आता त्याला दुसऱ्या गोष्टीचा उदय सुरू झाला, मिश्र. सम्यक मिथ्यात्वाचा उदय सुरू झाला तर कुठलं गुणस्थान सुरू झालं, मिश्र म्हणजे तिसरं गुणस्थान सुरू झालं. समजलं ना. 3 तुकडे केले का नाही आपण. हां, मग तिसरं गुणस्थान इथं आहे का नाही, मिश्र सम्यक मिथ्यात्व. दिसतं का इथं सम्यक मिथ्यात्व, है ना. ह्याला कशाची उपमा दिली शास्त्रामध्ये, श्रीखंड तुम्हाला सांगितलं, पण दही गुळ. दही गुळ समजतंय का नाही, गोड पण नाही आणि आंबट पण नाही, सम्यक्त्व पण नाही आणि मिथ्यात्व पण नाही. ह्या तिसऱ्या गुणस्थानाचा काळ सुद्धा अंतर्मुहूर्तच असतो, खूप छोटा काळ आहे. कळलं नाही तर तुम्हाला वाटेल काय हे दोन्हीकडे चालते त्यामुळे हे तिसरं गुणस्थान असं नाही. त्याचा काळ पण किती असतो, मॅक्झिमम अंतर्मुहूर्तच आहे. दुसऱ्याचा तर आपण बघितलं आवलीचं आहे, ते पण अंतर्मुहूर्तातच धरलं जातं आहे ना. आणि तिसऱ्या गुणस्थानाचा पण काळ मॅक्झिमम किती आहे, अंतर्मुहूर्त. ठीक आहे ना. आता तिथं त्याला मिश्राचा पण उदय आला नाही. आता कशाचा उदय आला त्याला, सम्यक प्रकृती. दिसते का तुम्हाला सम्यक प्रकृती. सम्यक प्रकृतीचा जर उदय आला तर मग कुठलं गुण सम्यक्त्व सुरू झालं, क्षायक्षमिक सम्यक्त्व सुरू झालं. हे आपण काल सांगितलेलं आहे. क्षायक्षमिक सम्यक्त्वामध्ये काय आहे सांगितलं, सम्यक प्रकृतीचा काय आहे
उदय आहे. क्षायक्षमिक सम्यक्त्वामध्ये काय आहे म्हणा? सम्यक प्रकृतीचा. हां, पुढचं बोलते ती, मागचं नाही आहे ना. माझ्या मागं म्हणा, क्षायक्षमिक सम्यक्त्वामध्ये सम्यक प्रकृतीचा उदय आहे. समजलं का नाही? आता इथंपर्यंत झालं. हे पक्क करा, हे खूप गरजेचं आहे. मग ही सम्यक प्रकृती जी आहे ना, कशाची आहे हो ही सम्यक प्रकृती? हां, मोहनीय कर्म माहिती आहे का नाही? मोहनीय कर्म 8 कर्मामधलं मोहनीय कर्म. मोहनीय कर्मामधला कुठला भेद? दर्शन मोहनीय. त्या दर्शन मोहनीयचा हा तिसरा भेद आहे, सम्यक प्रकृती. हे कर्मच आहे, सम्यक प्रकृती. सम्यक्त्व प्रकृती नाही चाललं बरं का, सम्यक प्रकृती. सम्यक्त्व नाही, त्व वेगळं आहे ना. सम्यक प्रकृती शब्द कळतो ना. सम्यक प्रकृती हे कर्म आहे आणि ह्या कर्मामुळे क्षायक्षमिक सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. ह्याचा जेव्हा उदय असतो तेव्हा. हे कळालं? आता सोपं झालं का नाही सांगा मला? मी आज सगळं सोपं 9 वाजल्यापासून सगळं सोपं केलेलं आहे ना. आता त्यानंतर मग पुढं, आता त्यानंतर काय आहे? क्षायक्षमिक सम्यक्त्वामध्ये काय सांगितलं होतं? हे झालं, आता घटवणार आहे अजून. आता पुढं काय आहे? क्षायिक सम्यक्त्व. लास्ट कुठलं राहील आपलं? क्षायिक सम्यक्त्व. मग क्षायिक सम्यक्त्व जे आहे ते म्हणजे काय सांगितलं होतं? कर्मांचा क्षय झाला. 7 कर्मांचा काय झाला? क्षय. 7 कर्म कुठले? दर्शन मोहनीयाच्या 3 आणि अनंतानुबंधी 4. ओके, हे घटवलं आपण बरोबर. ह्या कर्मांचा क्षय झाला की कुठलं सम्यक दर्शन होतं? मग क्षायिक सम्यक दर्शन झाल्यानंतर परत कधीही मिथ्यात्व येत पक्क आहे. क्षायिक सम्यक दर्शन झाल्यानंतर तो कुठं घेऊन जातो? मोक्षालाच. बरोबर, कळलं का नाही? आहे ना. मग तो किती भावात मोक्षाला जाऊ शकतो? क्षायिक सम्यक दर्शन झाल्यानंतर तो एकतर त्याच भावात मोक्षाला जाऊ शकतो, नाही तर समजा दुसरं काय सांगितलं? दुसऱ्या भावात म्हणजे स्वर्गात गेला, स्वर्गात न जाऊन मोक्षाला जाऊ शकतो, खाली येऊन मोक्षाला जाऊ, किंवा नरकात जरी गेला तरी पहिल्या नरकात जाऊन परत वर येऊन मोक्षाला जाऊ शकतो. जाऊ शकतो ना, जातोच. ठीक आहे ना? आहे ना? लक्षात. हा असा एक भाव. किंवा काय? समजा त्यानं सम्यक दर्शन प्राप्त करायच्या अगोदर मनुष्य आयु किंवा तिर्यांची आयु बांधली असेल, कळलं का? तर तो काय होणार? भोगभूमीमध्ये जाणार. मनुष्य तिर्यांची भोगभूमीतून नियमानं कुठं जाणार? स्वर्गात. नियमच आहे, भोगभूमीमध्ये कोणी पण गेला तरी कुठं जाणार? देवगतीमध्ये, स्वर्गात. ठीक आहे ना? आणि तिथून मग खाली येऊन मोक्षाला जाऊ शकतो. एवढेच त्याचे भाव राहू शकतात क्षायिक सम्यक दृष्टीचे. किती ऑप्शन सांगितले सांगा बरं? पहिल्यांदा कुठलं? त्याच भावात मोक्षाला जाईल. ठीक आहे. नाहीतर जर त्यानं देवायू किंवा नरकायू बांधली असेल तर तिथं जाऊन त्याच्यात पुढच्या भावामध्ये मोक्षाला जाईल, म्हणजे स्वर्गात जाईल किंवा नरकात जाईल. तिथून येऊन तो मनुष्य होऊन मोक्षाला जाईल. नाहीतर जर त्याने सम्यक दर्शन क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करायच्या अगोदर मनुष्य आयु आणि तिर्यांची आयु बांधली असेल, मनुष्य आयु किंवा तिर्यांची आयु, तर तिथून कुठं जाणार तो? भोगभूमी. भोगभूमी समजते ना? फक्त भोग भोगायचं असतं. भोगभूमीमध्ये गेलेला जीव नियमानं कुठं जातो? देवगतीमध्ये, स्वर्गामध्ये. कळलं? आणि तिथून खाली येऊन मग परत नियमाने मनुष्य होऊन मोक्षाला जाणं. एवढेच भाव राहिले. कुणाचे? कुणाचे? मोठ्यानं बोला, झोप येणार नाही. क्षायिक सम्यक्त्वाचे एवढेच भाव. कळले का? कुठले कुठले? कुठले कुठले?
त्याच भावात, नाहीतर आकडे मुद्दाम बोलत नाही पर कन्फ्युजन होतं, म्हणून मी आकडे बोलत नाही, है ना, है ना. नाहीतर देवाई नरकाई बांधली असेल तर तिथून तिथून खाली येऊन मनुष्य होऊन मोक्षाला जाणार. नाहीतर जर मनुष्य आयु तिर्यांची आयु बांधली असेल अगोदर बरं का, है ना, तर भोगभूमीत जाणार, भोगभूमीतनं स्वर्गात जाणार, स्वर्गातून मनुष्य होणार, खाली येऊन मनुष्य होणार आणि मोक्षाला. एवढंच सोपं केलं का नाही. पण हे क्षायिक सम्यक दर्शन कोणाला प्राप्त होतं तर सांगितलं केवली आणि श्रुत केवलींच्या पादमूलामध्ये होतं. कुठं होतं म्हणजे त्यांचं सानिध्य पाहिजे. केवली भगवान, केवली समजतंय, केवली म्हणजे कोण, अरिहंत. तीर्थंकर पाहिजे असं काय नाही, पण केवली तर पाहिजेत, अरिहंत पाहिजेत. त्यांच्या सानिध्यामध्ये क्षयिक सम्यक दर्शन होऊ शकतं. मी हे सगळं स्थूल सांगतोय बरं का, अजून खूप सूक्ष्म गोष्टी पुढं आहेत, पण ते तुम्ही जसं जसं वरच्या स्टँडर्डमध्ये जाताल तसं तसं कळेल पुढं. ठीक आहे. तर केवली किंवा दुसरं काय सांगितले, श्रुत केवली. श्रुत केवली कशाला म्हणायचं, ज्यांना 12 अंगांचं ज्ञान आहे ना, असे भावलिंगी संत. नुसतं 12 अंग शब्द नाही वापरायचं, 12 अंगाचं ज्ञान स्वर्गातल्या देवांना पण असतं, कळलं. पण 12 अंगांचं ज्यांना, द्वादशांग म्हणतो का नाही आपण, द्वादशांग म्हणतो का नाही, द्वादशांग जिनवाणी माता. मग त्या 12 अंगांचं ज्यांना ज्ञान असतं अशा भावलिंगी संतांना काय म्हणतात, श्रुत केवली. कळालं. आता पंचम काळामध्ये असे केवली श्रुत केवली आहेत का, त्यामुळं क्षयिक सम्यक दर्शन होत नाही. कळालं इथंपर्यंत, है ना. मग आता असं पण भाव बांधत बसू नका काय, मग आता मला क्षयिक सम्यक दर्शन होऊ द्या, पुढच्या भावात मी जातो स्वर्गात, स्वर्गातनं गेलं की विदेश क्षेत्रात जातो, तिथं क्षयिक सम्यक दर्शन करतो आणि खाली मनुष्य मोक्षाला जातो. नाही, होऊ शकेल, असं व्हायला काय अडचण नाही. पण तुम्हाला तेवढा आत्मानुभव घ्यावा लागेल का नको, तुम्हाला तेवढे परिणाम निर्माण करावे लागतील का नको, आणि त्यासाठी ह्या भावात काय तयारी हवी का नको. ह्या भावात इतके आळशी बनलो आपण, एवढं साधं पाठ करत नाही आहे का नाही, आणि मग कसं व्हायचं आहे ना. तर असं नको आहे. होऊ शकतं, नाही होत नाही असं नाही, पण तेवढी मेहनत पण घ्यावी लागते. आणि ती मेहनत बाहेरची नाही, फक्त कशाची आहे, परिणामांची. फक्त कशाची आहे, शुद्धोपयोगाची, बस, बाकी काही नाही, है ना. त्यामुळे तसले काय निदान बंद करू नका. फक्त स्वतःकडं आपल्याला काय करायचं आहे, एकाग्र करायचं, एक शुद्ध उपयोग प्राप्त करायचा, एवढं लक्षात ठेवायचं. ते तर जेवढे आपण प्रगती करणार तेवढं हे बाकीचं सगळं ॲटोमॅटिक होणार. मग अशी सांगितलं होतं का नाही, तुम्ही नीट खाल्ला की ॲटोमॅटिक सगळं होणार. घटवलं ना सगळं, तसंच आहे ते. मग आता काय झालं, क्षयिक सम्यक दर्शन समजलं का, ओके. अशा प्रकारे त्याला ते नियम झाले. आता औपशमिक सम्यक दर्शन एकदा झाल्यानंतर परत दुसऱ्यांदा व्हायचं असेल तर किती वेळ लागतो सांगितलं, असंख्यात वर्षाचा काळ लागतो. ठीक आहे, लक्षात येते का नाही, है ना. पण त्या एका जीवाला अख्ख्या म्हणजे मोक्षाला जाईपर्यंत औपशमिक सम्यक दर्शन किती वेळा होऊ शकतं तर ते असंख्यात वेळा होऊ शकतं. औपशमिक गॅप असंख्यात वर्षाचा, हे बरोबर. परंतु एकदा झालं, परत दुसऱ्यांदा मिथ्यात्वात गेला, परत दुसऱ्यांदा झालं, परत मिथ्यात्वात गेला, परत असं औपशमिक सम्यक दर्शन गॅप न सुद्धा अनेक वेळा, असंख्यात वेळा होऊ शकतं. लक्षात आलं का, समजलं की नाही. मोक्षाला जाईपर्यंत औपशमिक सम्यक दर्शन त्या जीवाला किती वेळा होऊ शकतं, औपशमिक. फक्त ते पॉसिबल काय नाही आहे, अनेक जन्म होणार त्यामध्ये, अनेक जन्मामध्ये ते होणार आहे.
कळालं का मी काय म्हणतोय ते? समजलं का? मी विचारणार आहे प्रश्न, कळलं का? हां, पुढं औपशमिक झाला. आता क्षायक्षमिक सम्यक दर्शनाचं सांगितलं होतं ते तर एका भावामध्ये सुद्धा अनेक वेळा होऊ शकतं. म्हणजे सुटलं परत झालं, सुटलं परत झालं, सुटलं परत झालं, असं होऊ शकतं. इथंपर्यंत सोपं झालं का नाही सांगा आता मला? ज्यांनी 9 वाजल्यापासून होते त्यांना तर नक्कीच कळलं असणार. सोपं झालं ना? मी कळलं का? लक्षात राहू ना राहू पण कळलं का नाही एवढं सांगा मला फक्त. हां बास, मला एवढंच अपेक्षित होता. काल मला लय वाईट वाटलं, म्हणलं काय आता समजना है ना, है ना. म्हणजे असं आम्ही अभ्यास करतो की आता कसं सोपं करायचं, अजून कसं सांगायचं, है ना. आता आज समजलं ना? हां बस तेवढं तर महत्त्वाचं आहे. आता थोडं अवघड. हां आता आपण बघणार आहोत क्षयक्षम सम्यक्त्व. कदाचित फुल कॉन्सन्ट्रेशन करा, समजेल. नाही समजलं उद्याच्याला परत सांगतो, फक्त प्लीज 9 वाजता या, नाहीतर मग मी नाही गॅरंटी देणार. क्षयक्षमिक सम्यक्त्व. आता बरं आज सोपंच घेतो, ठीक आहे. क्षयक्षमिक सम्यक्त्वामध्ये काय आहे सांगितलं तर आता तुम्ही हे एवढं लक्षात घ्या. हे 3 सम्यक्त्व आहेत ना, औपशमिक, क्षयक्षमिक, क्षयिक. 3 दिसत आहेत ना सगळ्यांना? त्यापैकी आहे ना औपशमिक सम्यक्त्व आणि क्षयिक सम्यक्त्व हे 2 सम्यक्त्व सांगितले निर्मल आहेत. कशा सांगितले? निर्मल. ह्या सम्यक्त्वामध्ये कसलेही दोष म्हणजे मल वगैरे नाहीत, प्युअर आहेत. श्रद्धान चांगलं खणखणीत असतं. ओके, हे 2 सम्यक्त्व कसे सांगितले? निर्मल. आता राहिलं कुठलं? क्षयक्षमिक सम्यक दर्शन. मग ह्या क्षयक्षमिक सम्यक दर्शन जे आहे ते साधारण सांगितलं मलिन असतं. हे थोडं काय राहत नाही सांगितलं? निर्मल राहत नाही क्षयक्षमिक सम्यक दर्शन. ह्यामध्ये कुठले 3 दोष लागतात? सगळे हुशार आहेत. चल, मल, आगाढ. हे 3 दोष लागतात. ज्यांच्याकडे हे पुस्तक आहे ना त्यांच्यासाठी घरी जाऊन सुद्धा बघू शकता, किंवा तुम्ही इथं असाल तर इथंही बघू शकता. त्यांच्यासाठी पान नंबर 14, पान नंबर 14, आणि त्यामध्ये खालचा चार्ट बघा. क्षयक्षम सम्यक्त्व के दोष 14 म्हणजे गाथेंचा 14 बरं का. प्रस्तावना वगैरे आहेत ना त्यांचा 14 नंबर बघू नका. प्रस्तावना किंवा अजून काय काय आहेत सगळे ते त्यांचे वेगवेगळे नंबर आहेत. पण जिथून आपल्या हे सुरू होतात तिथं लिहिलेलं आहे गुणस्थान वर लिहिलं आहे बघा. वर गुणस्थान शब्द लिहिलं आहे का नाही? पान नंबर 14, ठीक आहे ना. हां, कुणाला पुस्तक मागवायचं त्यांनी सांगा बरं का, आज मागवणार आहेत है ना. तर मला संध्याकाळी नाही, संध्याकाळी नाही, आज शास्त्र सुटले की सांगा, आज मागवणार आहे, ठीक आहे ना. तर काय आहे? पान नंबर 14 मध्ये लिहिलेलं आहे चल, मल, आघाड. चल म्हणजे काय सांगितलं होतं तर तिथं सांगितलेलं आहे चल म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे जसं पाण्यामध्ये तरंग उडतात का नाही, तरंग, तसं सम्यक्त्वामध्ये सांगितलं ही चंचलता असते. त्याच्या श्रद्धानामध्ये थोडीशी चंचलता असते. चल समजलं? चल म्हणजे चंचलता, कळलं का नाही? मग काय श्रद्धाना चंचलता असते सांगितलं? आप्त, आगम आणि पदार्थांच्या विषयामध्ये चंचलता. आप्त म्हणजे देव, आगम म्हणजे शास्त्र, आणि पदार्थ 9 पदार्थ आहेत ना. मग ह्यांच्याविषयी नीट श्रद्धा नाही, थोडंसं जरा थोडं मध्येच थोडंसं चंचल होतो. कसा चंचल होतो तर उदाहरण दिलं. काय आहे? हे आमचं मंदिर आहे, ही मूर्ती कोणाची आहे? माझी मूर्ती आहे, आमची मूर्ती, आम्ही पैसे दिले ना, कळलं का नाही? अशा प्रकारे काय करतो आहे तो? चल दोष लावतो सम्यक्त्वात, कळलं का? मंदिर कोणाचं असतं? मंदिर सगळ्यांचं असतं.
देव कोणाचे असतात? पण इथं काय केलं आहे का नाही? आणि मग तिथं तसं महत्त्व असतंच की आपण तसं बघतो का नाही, हुडकतो का नाही? कुठं तर गेला असता तुम्ही शिखरजी वगैरे, तर तिथं कुठं तर पाठी असती, आमची पाठी बघा, ही आम्हीही केले बघा, आहे ना. मग हा सम्यक्त्वातला चल दोष आहे. म्हणून मंदिराला नाव देताना तीर्थंकर वगैरे अशी नाव द्यायला पाहिजे. समजलं का नाही? आदिनाथ मंदिर, पार्श्वनाथ मंदिर, कळालं का? अशी नावं द्यायची आणि तसे संबोधन करायचे. आपण काय करतोय, कोणाचं तरी वैयक्तिक नाव देतो. म्हणून वीरसागर महाराजांना विरोध झाला माहिती आहे का तुम्हाला? महाराजांनी तिथंच सांगितलं प्रवचनात, त्याच मंदिरामध्ये, कळलं का? तसं म्हणायचं नाही, आहे ना. कळतंय का नाही? का नाव सांगू मी आता? नको, मला कशाला बोलायला होतं. तर मग असं आपण करतो, आहे ना. आणि हेच चालतं सगळ्यांचं, खूप जणांचं असंच होतं, कित्येक ठिकाणी असंच होतं. हे आमचं शास्त्र आहे बरं का, आम्ही दिलं आहे ना, म्हणजे आम्ही त्याला हे केलेलं आहे, काय केलं आहे, छापायला दिलेत पैसे वगैरे, आहे का नाही. असं अशा प्रकारे एक नाही अनेक प्रकारे कुठं कुठं करतात. कोणाचं आमची रूम ब्रह्मचर्य आश्रमामध्ये नाव कोणाचं आहे? आहे का नाही. असं कुठं कुठं करतात मला माहीत नाही. आता तुम्ही हुडकून काढा तुमचं तुम्ही. मग हे सम्यक्त्वातला काय सांगितला? चल दोष झाला, आहे ना. देव, शास्त्र, गुरु, तत्वाबद्दल सगळीकडे अशा प्रकारे चंचलता आहे ना. श्रद्धान पाहिजे की नाही, आहे ना. तसं नाही आहे, ते सगळ्यांसाठी वगैरे आहे. तर ते उदाहरण दिलं तिथं. अनेक प्रकारातनं घडू शकता, पण श्रद्धान साधारण जे चंचल असतं का नाही, तर तिथं ते हे क्षयक्षमामध्ये चल दोष लागतो. आता पुढचा दोष कुठला? मल. मग त्याला उदाहरण शास्त्रामध्ये दिलेलं आहे, बाह्य मल सहित शुद्ध सोने. कळलं का नाही? मल दोषाला काय उदाहरण दिलं? सोनं एकदम शुद्ध आहे, प्युअर आहे, पण कसं आहे? बाहेरच्या मळाने युक्त आहे. घाणीत पडला असेल समजा, किंवा काय वगैरे, किंवा ह्यातलं असतं का नाही वगैरे, खाणीतलं वगैरे सोनं. मग बाह्य अंतरंग मल शुद्ध नाही आहे, पण बाह्य मलाने युक्त. तसं सम्यक्त्वामध्ये बाहेरनं जे मल लागतात, बाहेरनं जे दोष लागतात, कळलं का नाही, ते आहे सांगितलं मल दोष क्षयक्षम सम्यक दर्शनात लागतं. मग मल कुठले? तर सांगितले सम्यक दर्शनाचे 8 अंग सांगितलेत का नाही? सम्यक दर्शनाचे 8 अंग पुरुषांमध्ये कोण सांगू शकेल? पुरुषांमध्ये हात वर, निशंकित निकांक्षित, कोण सांगू शकेल 8 अंग? तर का कसं व्हायचं मग आपलं, आहे का नाही. आता महिलांमध्ये, सुनांमध्ये पहिल्यांदा नवीनतम, है ना. नवीनतम सुनांमध्ये कोण आहे का? तो का काय इकडे इकडे बघताय? पाठ करायला पाहिजे का नको? स्नेहा काकी काय विचारतो? नाही, गुण 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 निशंकित, निकांक्षित, निर्विचिकित्सा, अमूढदृष्टी, उपगुहन, स्थितीकरण, वात्सल्य, प्रभावना. 8 अंग झाले. ह्या 8 अंगाच्या जे विरुद्ध आहे ते काय आहेत? 8 मलदोष. समजलं ना आता? मग ह्या मलदोषामुळे सुद्धा काय होतं? सम्यक्त्व मलिन होत आहे. क्षयक्षमिक सम्यक्त्वामध्ये अशी घटना घडतात. कधी शंका उत्पन्न होतात, कांक्षा होतात, है ना. किळस होते देवशास्त्र गुरुबद्दल. काय ह्या गुरु आहेत, ह्यांचं किती सोहळं असते, ह्यांचं किती करायचं असते, कळलं का नाही, ह्यांचं किती हे आहे, अशी किळस वगैरे उत्पन्न होते. ही विचिकित्सा. हे सगळे एक नाही, भरपूर घटू शकतो, पण वेळेचा अभाव आहे, उद्याच्याला घटू पाहिजे तर, आहे ना. तर शंका, कांक्षा, विचिकित्सा, मूढदृष्टी, खरे देवशास्त्र गुरु सोडून खोट्या देवशास्त्र गुरुकडे पळतात, तेच बरे वाटतात, ते छान वाटतात, हे मूढदृष्टी आहे. कळलं का काय म्हणतोय ते, आहे ना. मग काय झालं? मूढदृष्टी, हे सगळे दोष लागत आहेत, आहे ना. पुढं शंका, कांक्षा, विचिकित्सा, मूढदृष्टी,
उपगुहन नाही, अनुपगुहन आहे का नाही. आपले गुण प्रकट करतात आणि दुसऱ्याचे दोष दाखवत बसतात, हे अनुपगुहन. स्थितीकरण नाही करत, अस्थितीकरण करतात. धार्मिक जीवाला स्थितीकरण करत नाही. त्यानंतर पुढं ते पर काय बोलायचंच नाही. साधर्मी वात्सल्य नाही, अवात्सल्य, हे दोष लागतात. कळलं का नाही. मल दोष आहे क्षयक्षम संवेदनला. पुढं अप्रभावना करतात, प्रभावना करत नाहीत, आहे का नाही. धर्माच्या नावाखाली स्वतःची प्रभावना चालू आहे, ती अप्रभावनाच आहे. समजते का काय म्हणतोय. देवाची प्रभावना नाही, गुरुची प्रभावना नाही, शास्त्राची प्रभावना नाही, आणि बाकीचंच चाललंय. तुमचे सत्कार पुरस्कारच चालले सगळे. एक एक्झाम्पल सांगतोय बरं का, आहे ना. तसं अगदी लावू नका. ही अप्रभावना किंवा अनेक प्रकारातनं अप्रभावना करतात. ठीक आहे, आता ते तुमचं तुम्ही चिंतन करा. तर हे 8 दोष काय सांगितले, मल. आता पुढं आणि लास्ट काय राहिला, आघाड दोष. जसं काय सांगितलं शास्त्रामध्ये उदाहरण दिलेलं आहे, शास्त्रातले उदाहरणं विचारणारं सांगतोय. जसं म्हाताऱ्याची काठी, वृद्ध मनुष्याची काठी काय आहे जमिनीवर, पण काय करते, अस्थिर आहे, हलती सारखी, डुगू 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 डुगू. तसं ह्याचं श्रद्धान कसं होतं, सारखं अस्थिर आहे, डळमळीत आहे, सारखं हलतं म्हणले, आहे ना. आणि त्याला शास्त्रातलं उदाहरण काय सांगितलेलं, हे तर सांगितलं काय आहे, देवशास्त्र गुरुविषयी सांगितलं, रुचीमध्ये शिथिलता येते, आहे ना. आप्ताधिकामध्ये रुचीमध्ये काय येते, शिथिलता. स्वाध्याय ऐकू वाटत नाही, आहे ना. मंदिरात येऊ वाटत नाही, आहे ना. माताजींकडे जाऊ वाटत नाही. रुचीमध्ये काय आली, शिथिलता. ही काय आहे, आगाढ दोष सांगितला. हे शैक्षणिक सम्यक्त्वामध्ये असे दोष घडतात, आहे ना. असं मलिन होतं हे सम्यक्त्व. मग तिथं दुसरं पण सांगितलं उदाहरण आघाड दोषामध्ये काय, श्रद्धान कसं घसरतं. शांतीनाथ भगवान शांती देणारे आहेत, म्हणजे शांतीनाथ भगवान शांती देणारे, ठीक आहे हे म्हणलं, पण तेवढेच देतात, बाकीचे देत नाहीत का. 24 भगवान आपल्याला शांती देतात, पण शांतीनाथ भगवान शांती देतात. पार्श्वनाथ भगवान काय करतात, विघ्न दूर करतात, बाकीचे भगवान करू शकत नाहीत का. काय विचारतोय, पार्श्वनाथ भगवानच विघ्न दूर करतात. हा असे हे सगळे आघाड दोष आहेत. आता काय काय तुम्ही लावा सगळे, है ना. महावीर भगवान, महावीरजी मधले महावीर भगवान काय देते ती, पुत्र प्राप्ती. माहित नाही तुम्हाला, महावीरजीला गेला का नाही, राजस्थानमध्ये महावीरजी आहे, आणि तिथं जर तुम्ही छत्र चढवलं तर तुम्हाला पुत्रप्राप्ती होते, अशी तिथं मान्यता आहे. आता ज्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळलं त्यांच्याकडे काय मागते, त्यांनी पुत्र. काय करायचं, असं आहे. समजते का काय म्हणतात ते. मग हे कितीतरी दोष लावतात, आहे ना. अनेक दोष आहेत, आहे ना. विधान काय करायचं, मेल्यानंतर कुठलं विधान करायचं, कर्मदहन नाहीतर शांती विधान. नाही करायला काही दोष नाही आहे, पण तेच करायचं. तेच का करायचं, तेच काय करायचं, त्याच्या आत्म्याला शांती लागावी, त्याच्या कर्माचा दहन व्हावं, असे हे सगळे आगाढ दोष आहेत. आता विधानाचा विषय निघाला म्हणून तेवढं एक सांगतो, थांबतो, आहे ना. आता आपलं आजकाल काय सुरू झालेलं आहे, विधान घेतो का नाही आपण. गेले कित्येक दिवस अनेक वेळा हा वाईट अनुभव आलेला आहे. विधानात जेव्हा आपण इथं पुढं चढवायला देतो का नाही, आहे ना, तिथं ते म्हणायचं नसतं, त्यात काय सांगायचं त्याचा भाव नसतो. आणि मग हे जे पुढं चढवायला येतात, आहे ना, मग ते लोकांना तेवढंच प्रयोजन असतं, तेवढं चढवलं गेलं. आणि ते आयोजक असतात त्यांना पण तेवढंच, ज्यांच्या निमित्तात काय विधान असेल, आहे का नाही, तेव्हा पण काय असते, कोण आले कोण गेले, या रे चढवा रे, तिकडंच सगळं लक्ष. आणि ह्या प्रकारे देवाचा, शास्त्राचा, विधानाचा नुसता काय होतोय, अविनय होतोय. त्यामुळं मी, बाकीचे कोण करतात मला माहीत नाही, पण मी तर निर्णय घेतलेला आहे की मी आता असे विधान करणार नाही जिथं पुढं चढवायला या लागतं. तुम्ही तिथं बसून चढवणार असाल तर मी विधान घेतो, कळलं का. पण इथं येऊन चढवणार असाल, ते जे काय करता का नाही तुम्ही, तसले तर विधान आता मी तर नाही करणार, कळलं. लक्षात आलं का. पूर्वी तर घराचे विधान बंद केले, घरात सगळे दोष होत होते. आता हे असे दोष दिसायला लागले, आणि ते विधान करताना जास्त दोष लागतात. तुम्हाला काय नसते,
तुम्हाला वाटतं काय की झालं काम, पण आम्हाला माहिती आहे किती कर्मबंध बांधले जातात. पुण्य कमी आणि निदत्ती निकाचित जास्त. कळलं का नाही? त्यामुळं त्याला जास्त दोष लागतात. त्यामुळं असे दोष तर अजिबात नाही. हे करायला प्रॉब्लेम नाही, पुढं तुम्ही येऊन करायला पण काही दोष नाही आहे, मी सांगत नाही. पण हे वारंवार चुकीची काय म्हणत नाही, काय सुरू झाली, परंपरा सुरू झाली की म्हणणाऱ्यानं म्हणायचं, बाकीच्यानी नुसतं आपलं काय करायचं, चढवायचं. आणि त्या आयोजकांनी नुसतं ये रे चढव रे, त्यांनी चढवायचं पाहुण्यानं आणि यायचं, झालं खायचं जायचं. ही खूप चुकीची गोष्ट आहे. एवन एक महाराज आहेत, त्यांनी यूट्यूबवर पण तुम्ही बघचाल तर आहे, तिथं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, म्हणाले 12 दिवस सुतक पाळायचं. आता 12 दिवस सुद्धा काय काय सुतक पाळत नाहीत. 12 दिवस सुतक पाळायचं आणि 13व्या दिवशी सांगितलं नातेवाईकांनी येऊन त्यांना काय करायचं असतं, म्हणले मंदिरात आणायचं असतं, विधानाती करायचं असतं. कळालं का नाही? पण व्हायला लागलं काय म्हणले, त्या म्हणजे आता आपल्याकडं नाही हा गोष्ट, परंतु बाहेरच्या ठिकाणी असं व्हायला लागलं की 13व्याचं जेवण आहे की नाही खूप लोकांना जमत नसतं. कळालं का नाही? त्यामुळे ते खूप काय काय कार्यक्रम वाढले म्हणले. आणि त्या 13व्याच्या जेवणामुळं म्हणले काय की ते म्हणजे काय अनेक प्रॉब्लेम. आता ते नाही मी सांगत, ते महाराजांनी तिथं त्यांच्या शंका समाधान ह्यामध्ये घटवलेलं आहे तिथं. कळालं? मग शास्त्रामध्ये म्हणाले काही 13व्याचं जेवायचं पण नसतं म्हणले. नाही, शास्त्रामध्ये तसं लिहिलं नाही. त्यांनी म्हणले काय शास्त्रामध्ये 13व्याचं जेवण करणं हा काय नियम नाही म्हणाले. कळालं का नाही? आणि आपण तिथं त्याच्यात अडकून बसलो. प्रायश्चित्त म्हणून विधान असतं, उलटं दोष करायला लागलो. कळालं का? त्यामुळं पुढं येऊन जे काय आता चढवाचढवीचे करणार असताल तर मी ते विधान करणार नाही. समजलं का? तुम्ही तिथं ताटात चढवणार असाल तर करा, आहे ना. कुणाचंही असो, म्हणजे उपवास केलेले असो, नाही तर कुणाच्या मृत्यूनंतरचंही असो, पुढं नाही येऊन चढवायचं. खूप दोष लावता. आपण एखादे इतके सुंदर विधानं घेतलेलं असतं, इतकं सुंदर लिहिलेलं असतं, त्यामध्ये इतके भाव असतात. ठीक आहे, वेळेच्या अभावात आपण पळवतो, इथंपर्यंत ठीक होतं. पण आता ते लक्ष पण नाही म्हणल्यावर मग म्हणलं बास, आता मला तसलं नाहीच करायचं, आहे ना. तर त्यामुळे तुम्ही आता समजून घ्या, नाही तर परत तुम्ही मला म्हणायला चाल मग मी परत प्रत्येकाला कुठं समजावून सांगत बसू. कळलं का? तर अशा प्रकारे आहे. ओम.